जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण आलोय कालाघोडा फेस्टिवलला। तर ह्या वर्षी एक वेगळं असेल कारण की 25वा वर्ष आहे। तर आता आपण सुरुवात करणार आहे। चला तुम्हाला पण दाखवतो ह्या वर्षी काय असणार। तर मित्रांनो, हा जो कालाघोडा फेस्टिवल आहे हा 24 जॅन ते 2 फेब पर्यंत आहे। जर तुम्हाला व्हिजिट करायचं नक्की व्हिजिट करा। एंट्री आहे, इथून आपण आत आलो, आपली चेकिंग वगैरे सर्व झालेलं आहे। आता जसं आतमध्ये आलात तर तसंच तुम्हाला इकडे एक वेगळ्या पद्धतीचा घोडा दिसणार। तर आपल्यासोबत दिशा आहे, किट्टू आहे आणि ताई आणि भूषण पण येणार आहे। ते लवकरच आपल्याला जॉईन करताना उशीर झाला। तर बघू शकता आता आपण कालाघोडा फेस्टिवल आहे बघा। तर जो कालाघोडा आहे बघा, हे एंट्रीला आहे, 25वा वर्ष आहे। बघू शकता एकदम सुंदर आहे, मेटलनी बनवलेला आहे पूर्ण हा कालाघोडा। आता आपण पुढे जाणार आहे। क्राऊड बघू शकता, आज संडे आहे तर क्राऊड भरपूर आहे। तर बघू शकता इथे राजस्थानवरून आलेले आहेत, सर्व टी शर्ट वगैरे बनवलेलं आहे। इथे गुजरातवरून आलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता इथे गुजरात वगैरे वरून आलेले आहेत। सर्व कॉटन वगैरे कपडे वगैरे बनवलेले आहेत। बघू शकता मस्त पोट्री वगैरे आहे तिकडे। आणि हे आहे राजस्थान वरून आणलेलं, एंट्रीजच्या बाजूलाच आहे, बघू शकता एकदम मस्त। तर इथे बघू शकता गोनीनी घोडा बनवलेला आहे, एकदम मस्त सुंदर असं दिसतंय। गोनीनी एकदम घोडा वगैरे बनवलेला आहे, एकदम सुंदर असं बनवलेलं आहे। तुम्ही बघू शकता सगळे फोटो वगैरे काढायला आहेत आणि त्याच्यावरती त्याची माहिती आहे पूर्ण। ते गाडीच्या पार्ट्सनी वायरिंग वगैरेनी पूर्ण घोडा बनवलेला आहे, वेगळ्या पद्धतीचा। तुम्ही बघू शकता थोडं ते घोड्यासारखंच वाटतंय, बघू शकता सुंदर असं दिसतंय। सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट वगैरे आहेत हे सर्व यूज करायला, तर बघू शकता। आणि तसंच इथे सुद्धा एक वेगळं आर्ट आहे, आपण बघूया ते काय आहे। तर हे बघा, इथे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा घोडा वगैरे बनवलेला आहे, सुंदर। ह्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती ह्याच्यावरती आहे, तुम्ही बघू शकता ह्याच्यावर। नंतर ही टॅक्सी आहे, सुंदर टॅक्सी आहे बघा। आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये टॅक्सी जसं फिरतात, छोटे छोटे टॅक्सी बिल्डिंगच्या इथून पूर्ण काढलेले असतात ते दाखवलेलं आहे। आणि हे BST आहे आणि हा एक मस्त मिरर दिलेला आहे, बघू शकता की आपण पण दिसतो। आणि वरती मुंबई दिलं आहे लोकेशन। तर इथून पुढे आलो, इथे लोकल ट्रेन बनवलेली हे बघा, घोड्याच्या रूपात ट्रेन सुद्धा बनवलेली आहे। आणि त्याचे तिकीट सुद्धा आहेत, जसे बसच्या तिकीट असतात तशा सर्व तिकीट्स वगैरे बनवलेले आहेत। असं ते सुंदर असं बनवलं। आणि क्राऊड बघा किती आहे, पूर्ण आज संडे आहे म्हणून सुंदर असा क्राऊड पण आहे। तर आता आपण पुढे जाऊया अजून। तर इथे आर्ट प्लाझा गॅलरी आहे, तुम्ही इथे सुद्धा बघू शकता। जी वॉल पेंटिंग असते ही बघा, सुंदर अशी वॉल पेंटिंग वगैरे सुद्धा केलेली आहे। तर आज रिपब्लिक डे आहे, तर तुम्ही बघू शकता काका सुंदर असे तयार पण झालेले आहे। आणि बघू शकता इथे जे माणसं त्यांना बसण्यासाठी पण जागा केलेली एकदम सीडी टाईप, रिफ्लेक्शन दाखवतो।
तर ना ह्याच्यावरती दिलंय की एक रिफ्लेक्शन आहे, सिल्वर रिफ्लेक्शन आहे. आता तो कसा घोडा दिसतोय काही समजत नाही. एक रिफ्लेक्शन आहे ते वेगळं. इथे बॉटलच्या ह्याच्यानी घोड्याचा घोडा बनवलेला आहे. बघू शकता पूर्ण बॉटलची झाकणं वगैरे हे प्रॉपर झाकण्यात बॉटलची, त्याच्या ह्याच्याने त्याला पूर्ण घोडा बनवलेला आहे. सुंदर असं दिसतोय तो पण. बघू शकता इथे सुद्धा घोडा वगैरे बनवलेला आहे. सगळे काला घोडा म्हणजे ऑलमोस्ट घोड्याचा घोडा किती पद्धतीने बनवला आहे. एक वेगळा वेगळा आर्ट फॉर्म तुम्हाला दिसणार आहे त्याच्यात. तर तुम्ही आपण पुढे जातोय तसंच आपल्याला हा एक मस्त व्हाईट घोडा दिसतोय. जरा पुढे बघू शकता सुंदर असा घोडा वगैरे बनवलेला आहे. तर त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आता पुढे दाखवतो. तर आता तुम्ही बघू शकता सुंदर असा घोडा बनवलाय. त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे मिळेल. तर तुम्हाला मी आता दाखवतो. सुंदर एकदम वाटतं. सुंदर असा घोडा बनवलेला होता. बघू शकता कावळा घोडा. तर बघू शकता इथे क्रोज वगैरे बनवले आहेत. आता बॅक साईडला आपण तुम्हाला फ्रंट साईडने त्याचा व्ह्यू दाखवतो. पूर्ण कावळा घोडा आहे. एकदम मस्त कावळे वगैरे दाखवलेत आणि हा घोडा पण आहे सुंदर असा बनवलेला आहे. इकडे एकदम मस्त इथे बनवलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. हा एक मस्त आहे. प्रिगसस नाव आहे या घोड्याचं. तिथे तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. बघू शकता सुंदर असा घोडा आहे. आता आपण अजून थोडा पुढे जाऊया इथून. म्हणजे जर तुम्ही इथे आला असाल ना, इथे भरपूर क्रिएटिव्हिटी आहे. या साईडला तुम्ही बघू शकता खूप क्रिएटिव्हिटी आहे. तर हे मिरर चेंज मिरर चेंज आहे. मिरर चेंजेस आता पाहूया काय ह्याच्यात चेंजेस वेगळे आहेत. काहीच आयडिया नाही. काहीच आयडिया नाही आहे की काय आहे तो मिरर चेंज. बघून तर सर्व मिरर चेंज करून आहे. तर आयडिया नाही आहे काय आहे ते. तर आता आपण अजून थोडा पुढे जाऊया. तिथे वरती सुद्धा चांगलं सजवलं आहे. सजावट चांगली केलेली आहे. तर हे बघा मी भरपूर घोड्या टाईपचे बघितले. आता नावं मी रिकॅप करून दाखवतो तुम्हाला. आता बघू शकता इथे जे कपडा असतो जो आपण यूज नाही करत, जे कपडे फाटतात वगैरे त्याच्यानी काहीतरी बनवलेलं आहे. तर आता आपण पुढच्या साईडनी बघूया हे काय एक्झॅक्टली बनवलं आहे. तर इथे जे फेदर्स आहेत पूर्ण हे बघू शकता. असं सुंदर सजवलंय कपड्यांनी पूर्ण साडी वगैरेच्या ह्याच्यानी. बघू शकता इथे सुद्धा सुंदर असं बनवलंय. माणसं फोटोज वगैरे घेतात. घोडा आहे जो उडणारा घोडा आहे. तुम्हाला दाखवतो, पाठवून दाखवतो. सुंदर असं घोडे वगैरे बनवलेले आहेत. तर हा मिरर आहे आणि मिरर पण घोड्याच्या शेप मध्ये पूर्ण आहे. काहीतरी पिलो आहे, त्याच्यावर पेटी ठेवली आहे, टेबल आहे आणि हा डबा आहे. त्याच्या हिशोबाने पूर्ण आहे. बघू शकता इथे बघा एक वेगळ्या पद्धतीचा घोडा आहे. म्हणजे जे लहान पोरांचे जे आपण हे खेळणी बोलू शकतो वेस्ट असतात, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर असं त्यांनी पद्धतीने एक घोडा बनवलेला आहे. जे एकदम वेस्ट गेलेले असतात, पेपर्स असतात काय असेल तर तुम्ही बघू शकता. हे बॉल आहे, सीडी आहे, याच्याने ते एकदम बेस्ट बनवलेलं आहे. त्याला पाहिजे वेस्टने पूर्ण सर्व बनवलेलं आहे. किती काही गोष्टी बनवू शकतो. आपण फेकायच्या पहिला एकदा लक्षात द्यायला पाहिजे की याच्याने एवढ्या मोठ्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामध्ये हे दोघं जातात.
हा बघून दिशा आणि पिशू दोघं पण घाबरले होते. बघू शकता एकदम म्हणजे काय हाफ अँड होल पूर्ण आहे ना. जेवढी इन्फॉर्मेशन ह्याच्यावर तुम्ही पॉज करून बघू शकता. तर असं बनवलंय बघा एकदम सुंदर. कैची वगैरे म्हणजे पूर्ण टेलर असतात ना त्यांच्यासाठी हे प्रॉपर आहे बघा. सुंदर असे दिसतंय ते. म्हणजे हात आहे आणि हाताच्या आत असा घोडा आहे बघा. पियर आहे. तर तुम्ही बघू शकता सेलिब्रेशनसाठी त्यांनी एवढा मोठा गाडीच्या रूपात एक केक बनवलेला आहे बघा. सुंदर असं केलेलं आहे. तुम्ही बघू शकता सुंदरसा केक वगैरे बनवलेला आहे. सुंदर असा केक वगैरे बनवलेला आहे. पूर्ण एंट्री आहे. गेल्या वर्षी नॉर्मल बॉटलचा होता प्लॅस्टिकच्या. या वर्षी तुम्ही बघू शकता मिल्टनच्या बॉटल सर्व. म्हणजे हात लावून बघू शकता मिल्टनच्या बॉटल सर्व. बघू शकता बघा सुंदर असं केलं. सुंदर असं बनवलेलं आहे मेटल त्याच्याने. आणि जसं ते एंट्री केला ही मेन एंट्री आपण बॅक साईडने एंटर केलं. तिथून सुद्धा एंट्री होती. एक गाडी आहे केकवाली. हा सुद्धा एक मस्त रश्शीनी असा घोडा बनवलेला आहे. तर असा हा मेन आहे काला घोडा जो आपला इथे असतो. इथून ह्याच्यापासून तो फेस्टिवल सुरू झालेला होता. बघू शकता क्राऊड किती आहे इकडे. पूर्ण जेवढं दिसेल तेवढं तेच दिसतं तुम्हाला. दिशा आणि पिशू असं पिशवीत वगैरे जाता जाता बघूया आता. आज चाललेत लहान पोर आहेत. एवढा मोठ्या बॅगेत दोघी गेलेल्या आहेत वरती. जा ना अजून वर. एवढी मोठी बॅग आहे. ते ह्यांना पण बॅगेत बंद करू शकतो हे सिद्ध झालेलं आहे. हाय चला खाली या. हो ताई आली आहे. भूषण पण आलाय. तर आम्हाला पुढे पण जायचं अजून. हे बघू शकता आता दोघं पण आलेत. आता आम्ही इथून पूर्ण फिरून आलो. आता 2-3 जरा स्टॉल बघतो आणि ह्याला फक्त 360 फिरवून घेतो एकदा. ओके. तर आता आपण थोडे काउंटर्स वरती जाऊया. युनिटी स्टोर्स वगैरे परचेज वगैरे करायला येणार असेल तर बघू शकता. स्पेशल कपडे सुद्धा आहेत. हे काश्मीरवरनं आलेले आहेत. क्राफ्ट फाउंडेशन बघू शकता. इथं मस्त सुंदर असं आहे. ते सर्व वेस्ट बेंगॉलवरनं आलेले फॅब्रिक मेड. इथे लोकल बघू शकता असे कपडे. स्कूल डिझाईन्स दिल्ली राजस्थान इथून आणलेलं आणि तुम्ही बघू शकता. तर बघू शकता हे बेल आहे एकदम युनिक बेल्ट आहे. बेल येते ना हे बघा. सुंदर अशी बेल बनवा. किससे पण अंकल हे क्रिस्टलचे. तर इकडे सर्व गोष्टी आहेत ज्या क्रिस्टल्सनी बनलेले आहेत पूर्ण. म्हणजे हे चॉकलेट्स आहेत सर्व. तुम्ही बघू शकता काला घोडा पेंग्विन्स सर्व या गोष्टी क्रिस्टल्सनी बनवलेल्या आहेत. सुंदर असा अंकलने बनवलेला. बघू शकता मोर वगैरे सुंदर असं हँडक्राफ्ट वगैरे बनवलेलं आहे. युपीवरनं आलेले उत्तर प्रदेशवरनं सुंदर असे हँडक्राफ्ट वगैरे आहे ते. सुंदर असं बॉटल्स वगैरे पण बघू शकता. सुंदर असं घरी त्यांना हे पाहिजे असेल ते लावू शकतात. सर्व मार्बल्सनी बनलेलं आहे. बघू शकता सुंदर चेस्ट बोर्ड पण आहे. सुंदर सुंदर असं बनवलेलं आहे. स्टॉल नंबर 1052 व्हिजिट करू शकता नक्की. आणि मी आता बॅग मध्ये आलोय. बघू शकता केवढा उंचीवर आहे. आता आम्ही बाहेर चाललोय. एक्झिट केलेलं आहे. आता अजून पुढे सुद्धा आहे. स्टेशन जवळ आहे. तर कसा वाटतोय तुम्हाला व्लॉग नक्की सांगा. आणि हे जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. तर नक्की सांगा तुम्हाला व्लॉग कसा आवडला. तर बघूया पुढे.